राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, युवा नेते आदित्यजी ठाकरे आणि सर्वांच्या आमच्या लाडक्या बाळासाहेब रश्मी वहिनी यांना सस्नेह जय महाराष्ट्र करून आज या ठिकाणी सांगोला तालुक्याच्या बद्दल जो काल 10 तारीख काळा दिवस घडला आणि त्या घडलेल्या दिवशी काय झालं, ज्या माणसानं या मतदारसंघाला विचार दिला, आचार दिला आणि दिशा दिली, त्या माणसाच्या घरावरती बॅड हल्ला झाला आणि सर्वत्र मॅसेज पसरला. पण मी ती सभा चोरून ऐकण्यासाठी गेलतो. मला वरून आदेश होते की बाबा साहेबावरती काय बोलतात का बघा, पण मी ते माझ्या ठिकाणी चोरट्या भूमिकेत मी ती सभा बघत होतो आणि मॅसेज पडला. कडलाचा एका कार्यकर्ता आहे अमित नावाचा, त्याच्यावरती मॅसेज पडला, आबासाहेबांच्या घरावरती हल्ला झालेला. रक्त असं सहसह शिवसेनेचं रक्त म्हणून गबसत नाही. परंतु ज्या आबासाहेबांसोबत आता डॉक्टर साहेब मधील मोठे बोलते त्यावेळेला मी सहवासात जात होतो भेटायला आणि गेली 2 वाढदिवस आबासाहेब 2 द्वारे खर्च देत होतो. मला सुरेश मनसोडेला, सुरेला पॅकेज जास्त होतं कारण चळवळीची पोराची आम्हाला त्यावेळी ओळख नव्हतं. परत आबासाहेब आजारी पडले, आपल्याला निघून गेले, हा दुर्भाग्याचा भाग गोष्ट आहे. परंतु मग असं आपल्या सारख्याचा लहान वयामध्ये ज्या माणसानं आपलं नेतृत्व निवडलं, आपल्याला वाढदिवसासाठी पहिला फोन येणारा आणि मुंबईत असला तर गिरणी बोलवणारा माणूस आबासाहेब, ह्याच्याबद्दल जर आपल्याला संतापजनक गोष्ट वाटत असेल तर त्या एका कार्यकर्त्याला म्हटलं टमटम भरून टायरा आण आणि कडलास नाका असेल, वाडेगाव नाका असेल, इथं मी जाळपोळ करतो. परंतु माझ्या शेजारीच एक SIT म्हणून एक खाता आहे, त्याचा पोलीस बसला होता. त्याने ती मेसेज ऐकला आणि ती मला त्यानं थांबवलं गेलं. पण ती रात्रभर साहेब झोप लागत नव्हती. मला रात्री सुषमा त्या आंधळेंचा फोन झाला, नेमका प्रकार काय आहे, व्हिडिओ पाठवले. राऊत साहेबांचा फोन झाला, नेमका प्रकार काय, व्हिडिओ पाठवले. ते म्हणले आमच्या चॅनल आम्ही बोलू, सांगोला पण झालेलं चित्रीकरण सगळं पाठवावं, आता पाठवलं नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, डॉक्टर साहेब, दोन्ही डॉक्टर साहेब, पोलीस स्टेशन हे होतं आणि बाजार त्यावेळेला नुकताच इकडे खाली चालू झाला होता आणि API खर्चे नावाचा एक कर्मचारी सांगोला पोलीस स्टेशनला होता आणि अजय कदम नावाचा PI येत होता. त्यावेळेला वार रविवार होता, गावाचं नाव घेणार नाही, माणसाचं नाव घेणार नाही. त्यावेळेला आबासाहेब घरामध्ये होते, रविवार होते, मुंबईवरून आले होते, प्रचंड गर्दी संपली. रविवारची 12च्या दरम्यानची घटना आहे. त्यावेळेला API खर्चे नावाचा कर्मचारी म्हटले, तुषार मला गाडी नाही, कडला सायकल हॉटेल बालाजीला मला धक्का झालेला आहे, मला नेला या. मी कर्मचाऱ्याचा मला संबंध चांगला होतो, नेला गेलो. म्हणले गावातून पेट्रोलिंग होते, फुले चौकामार्गे, टेशोडा मार्गे ज्या जुन्या पोलिसांना मला सोडा. मी गाडी चालवत होतो, कर्मचारी रिव्हॉल्वर लावून API खर्चे नावाचा माझ्या मागे बसला होता आणि एक प्रचंड व्यक्ती अतिशय अपशब्द आबासाहेबांना शिवाय देत होती आणि ज्याला असा एवढा मॉप आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी मॉप होता आणि तेव्हा तो मॉप मधला माणूस एखादा त्याला गप पडला तर तो माणूस त्याच्या आईवण काढत होता. त्यामुळे त्याला सांगायची सगळी बंद झाली साहेब. आणि फुले चौकातून बघितलं तर आपला बंगला दिसतोय आणि त्याच्या बंगल्याच्या समोर प्रचंड असा मॉप होता. ती API खर्चे नावाचा कर्मचारी मला म्हटला काहीतरी बंगल्यावर घडलेला आहे, गाडी तुषारच्या मॉप मध्ये घाल. गर्दी होती म्हटलं मागं आणि मी गाडीच्या मॉप मध्ये घातली. संपत आले साहेब, लय अतिशय मार्मिक उदाहरण नाही. आणि त्यावेळेला आबासाहेबांनी दरवाजा उघडल्यानंतर प्रचंड त्या माणसाची शिवीगाळ चालू झाली आणि त्या पोलिसांनी त्याला इथं उचलून आणला आणि त्यानंतर मला शिव्या दिलेला आज असा महाराष्ट्रात आमदार असता तर त्याला त्याचं कलम किती वाढवायची सांगितलं असतं फोन करून. पण असा महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे, त्याचं नाव स्वर्गीय आबासाहेब. तिथं आल्यानंतर PIला सांगितलं त्याला नशा उतरव, त्याला सोडून द्या, त्याचं नाव स्वर्गीय गणपतराव देशमुख. आणि आज त्याच्या